जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. 13 फेब्रुवारीला होता आमच्या लग्नाचा वाढदिवस. मग तो दिवस आम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट केला तेच मी आज या लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी उठलो, चहा इथे झाला, मग ठरवलं की इडली सांबार बनवायचं. इडलीचं बॅटर विकतच आणलेलं होतं. सांबार म्हणजे की असा परफेक्ट सांबार नव्हता, मी असं आपलं वरणच केलेलं होतं. पण नाश्ता झाला आणि 2-3 दिवसाआधी मी यांना असंच एक रील्स दाखवली होती, त्यात असं चिठ्ठ्या देतात आणि यांनी आदल्या दिवशी माझ्यावर अप्लाय केली की तुला दगडूशेठला जायचं आहे की मुंबईला सिद्धिविनायकला. तर त्यात दगडूशेठ आलं होतं. मग आम्ही सकाळी नाश्ता इथे झाला आणि आम्ही निघालो दगडूशेठला जायला. दगडूशेठ नाही म्हटलं तरी माझ्या घरापासून 1 ते 1.5 तास अंतर होतं. 1 ते 1.5 तास आम्हाला लागणारच होते. मग आम्ही ठरवलं की आपण नाहीतरी आता 10 वाजलेच आहे तर आपण जाऊया सिटी बसनी, कारण जे जॉबवाले हे ते राहतात ते सहसा सकाळी निघून जातात, तर मग जागा हे ते पण मिळतं. मग आम्ही निघालो होतो सिटी बसने दगडूशेठला जायला. आणि मेन म्हणजे आम्हाला माहीत आहे ACची सिटी बससुद्धा मिळाली. मग छान त्या याच्यामध्ये आम्ही बसलो आणि पहिले तर आम्हाला वेगवेगळ्या जागा मिळाल्या होत्या. मग जेव्हा पुढे काही अंतरावर गेल्यावर आम्हाला सोबत जागा मिळाली. मग मी तेव्हा एक छोटासा आपला व्हिडिओसुद्धा काढून घेतला. आम्ही मनपाला उतरलो. मनपाला उतरल्यानंतर तिथून अंतर नाही म्हटलं तरी 3-3.5 किलोमीटर होतं. मग आम्ही ऑटो केला, कारण ऊन पण होती आणि बाळसुद्धा होते. फायनली आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर पहिले तर आम्ही आमच्या जे कळस आहे त्या कळसाचं दर्शन घेतलं. तुम्ही पण आता कळसाचं दर्शन करून घ्या. बघा, ज्या कोणी बघितलं नसेल त्यांनी नक्की दर्शन करा. त्यानंतर दगडूशेठला गर्दी पण बरीचशी होती. मग आम्ही तिथे चप्पल हे ते काढली आमची आणि फूल आणि दुर्वा मला घ्यायचं होतं, तर मी गुलाबाच्या ऐवजी जास्वंदाचं फूल घेतलं. जास्वंदाचं फूल बाप्पाला पण आवडतं आणि मला पण ते चढवायचं होतं. आणि फायनली आमचं दर्शन खूप छान असं झालं. आणि मग अंदर तर काही कॅमेरा आहे ते अलाव नाही, म्हणून मी बाहेरून आपली शूटिंग घेतली. त्यानंतर तिथे असलेला येवलेचा आम्ही चहा घेतला. चहा झाल्यानंतर मी गेली होती माझ्या आवडत्या जागेवर, ती म्हणजे तुळशीबाग. तुळशीबागेमध्ये आता 2.25 वर्ष होणार मी अजूनही तुळशीबागेमध्ये आली नाही. पहिले मी बऱ्याचदा आलेली होती, पण आता 2 वर्ष तर बाळालाच झालेले आहेत. त्याच्या आधी काही दिवस म्हणजे 2.25 वर्ष तर सहज झाले मी अजूनही तुळशीबागला आलेली नव्हती. त्यामुळे मला जायचं होतं, पण आम्ही बरंच अंदर गेलो नाही. आम्ही बाहेर थोडंसं फिरलो, काही वस्तू घेतल्या, फ्लावर्स घेतले आणि रिटर्न घरी आलो. घरी आल्यावर हे मला म्हणतात तुला चॉकलेट हवा की केक, आणि नेमकं चॉकलेट आलेलं होतं. मग चॉकलेट तर चॉकलेट ठीक आहे, कारण आम्ही ठरवलं होतं जे येणार तेच आपण करायचं आहे आज. आणि नंतर आलं बाहेरची नूडल्स की मॅगी. तर माझ्यावर मॅगी आली होती घरी बनवायची आणि त्यानंतर मग आम्ही आमची मॅगी पण एन्जॉय केली. लास्टला यांनी मला हॉटेलला जेवायला जायचं आहे की बाहेर फिरायला. ॲक्च्युली मला हॉटेलला जायला आवडलं असतं, कारण की म्हणजे मी सकाळपासून काही ना काही बनवतच होती. तर पण ठीक आहे, जे आले तर आलं, आता करायचं होतं. मग आम्ही फिरून येथे आलो आणि मग घरी सकाळचा दाल फ्राय होता. मग मी ज्या बाटी होत्या त्या बनवल्या. बाटीचीसुद्धा मी रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर यांनी दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला असं एक हार्ट आणलेलं होतं आणि हे छोटे 2 टेडी ओम आणि श्रीसाठी आणले होते. असेच मला यांनी 2 वर्षापूर्वी हा टेडी दिलेला होता. त्यात ट्विन्स होते, कारण जेव्हा आमची गुड न्यूज माहिती पडली होती की आम्हाला ट्विन्स आहे, तेव्हा यांनी मला हे गिफ्ट दिलेलं होतं. असा होता आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. छान होता. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.